45 वर्षे शिवसेनेत राहिलेले मंत्री गुलाबराव पाटील लवकरच भाजपमध्ये. आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली. विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपावरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीला आता निर्णायक वळण मिळाले आहे. जळगावची जागा भाजपच्या वाटेला गेल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगितले जात असून त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांचे पुत्र प्रताप पाटील हे थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या नव्या चर्चांना जोर धरला आहे. त्यावर खुद्द मंत्री पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चांमध्ये जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात हा सुरुवातीपासूनच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले संख्याबळ अधिक असल्याचा दावा करत शिवसेना शिंदे गटाने या जागेवर जोरदार दावा केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत पुत्र प्रताप पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठेकडे जोरदार पाठपुरावा केला होता. त्यासाठी स्थानिक पातळीवर संघटनात्मक हालचाली देखील वेगाने सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र भाजपने जळगावची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे कायम ठेवण्याचा निर्धार केल्याचे स्पष्ट झाले आहे.